मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना मारण्याची सुपारी धनंजय मुंडे यांनी दिली आहे असा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे। धनंजय मुंडे यांनी अशा प्रकारचे नीच कृत्य करणे म्हणजे मराठा समाजाच्या नेत्याविरोधात गद्दारी करण्यासारखे आहे। यामुळे त्याचा निषेध करावा व त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा तसंच त्याच्यावर कठोर कारवाई करावी यासाठी सोलापुरात सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन करण्यात आले। यावेळी सकल मराठा समाजातील असंख्य पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना माऊली पवार काय म्हणाले ते पहा। या महाराष्ट्रातील गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा सर्व समाजाला न्याय देणारा नेतृत्व माननीय मनोजदादा जरांगे पाटील, आपण सगळे मीडियाचे लोक पाहताय, पत्र्याच्या खोलीत राहणारा सर्वसामान्य फक्त इमानदारीच्या जोरावर काय करू शकतो तर मोठमोठ्या सत्ताधीशाला नमवू शकतो। आपण सगळ्यांनी पाहिले त्यांचा हत्येचा कट काल उघडकीस आला। 2 आरोपींना अटक करण्यात आली। या कटाच्या पाठीमागे कोण आहे तर परळीचा आमदार धनंजय मुंडे। त्या धनंजय मुंडेने संतोष देशमुख परळरामधला तोच प्रमुख आहे आणि आज हत्येचा कट असणारा तोच प्रमुख आहे। रीतसर रेकॉर्डिंग समोर आणले। धनंजय मुंडेची सीबीआय चौकशी झाली पाहिजे। पूर्ण कटात सामील असलेल्या लोकांना शासन झालं पाहिजे आणि या तर महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटलाच्या केसाला धक्का लागला, ज्या रंगाची गोळी मनोज जरांगेच्या दिशेने निघाल त्या रंगाचं अन्न सुद्धा महाराष्ट्रात शिल्लक ठेवणार नाही। हे सकल मराठा समाज 6 कोटी जनता शासनाला माझं आव्हान आहे, तुम्ही जरांगे पाटलांची काळजी नाही घेतली, तातडीनं Z+ सुरक्षा नाही दिली तर महाराष्ट्रातले 6 कोटी मराठे हे पूर्ण महाराष्ट्र बंद केल्याशिवाय शांत बसणार नाही। आमची मागणी अशी आहे, आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघता इमानदारीनं आज बंजारी समाजाला सुद्धा नेतृत्व नसलेले निष्क्रिय नेते धनंजय मुंडे असो पंकजा मुंडे असो त्या समाजाला सुद्धा न्याय घ्यायची भूमिका मनोजदादांनी घेतली आहे। महादेव भैया मुंडेचं मर्डर असो, संपदाताईचं मर्डर असो, त्यांना न्याय द्यायची भूमिका त्यांच्या कुटुंबियाला कोण घेतले? जरांगे पाटलांनी घेतले। आज त्यांना न्याय घेत असताना त्यांच्या समाजात त्यांची प्रचिती संबंध चालले, न्याय द्यायचं प्रत्येक म्हणून आज कुणाकडे बघितलं जात आहे? मनोजदादाकडे बघितलं जातं आणि या मनोजदादाची लोकप्रियता या लोकांना खुपत नाही म्हणून 2.5 कोटी रुपयाची सुपारी देऊन आज आमचं प्रामाणिक नेतृत्वाला संपवण्याचा हा प्रयत्न करत आहेत। या सत्ताधाऱ्यांना जो कोणी असं कराल ते त्यांच्या परिणित घराच्या बाहेर जरी पडले तर त्यांना आम्ही ठेवणार नाही। आमच्या नेतृत्वाने कुठल्या समाजाला नाव ठेवलं नाही, कुणाची नावं घेतली नाहीत, पण एका प्रामाणिक नेतृत्वाला जर अशा प्रकारे संपवण्याचा कोण प्रयत्न केला तर 6 कोटी मराठे या महाराष्ट्रातले शांत बसणार नाहीत, त्यांना तोडीसतोड उत्तर मिळेल एवढंच मी तरी सोलापूर जिल्ह्यातल्या कोट्यात आमदारांनी केलं माझं आमदारांना सगळ्या पक्षाचं आव्हान आहे, खासदारांना आव्हान आहे, तुम्ही मनोजदादाची काळजी घ्या। एक प्रामाणिक नेतृत्व म्हणजे सगळ्या समाजाला न्याय देणार नेतृत्व महाराष्ट्राचं कोणाकडे मनोजदादा आहे। आज बीड जिल्हा असो, जालना असो, संभाजीनगर असो, तिथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी भूमिका घेतली की मनोजदादाला Z+ सुरक्षा द्या। आज महाराष्ट्रातले एकमेव उदाहरण असेल, गरिबाचं लेकरू शेत मजुराचं लेकरू न्याय द्यायच्या भूमिकेत जर सरकारशी भांडत असेल तर त्याच्या पाठीमागे जर आपण उभा राहत नसेल, मीडियाच्या ताकदीनं उभा राहिले त्या ताकदीनं सरकारने सुद्धा Z+ देऊन माननीय मनोजदादांची काळजी घेतली पाहिजे। प्रामाणिक माणसाने जगत नाही, संविधानानं समतेनं न्याय मागणाऱ्या भूमिका घेणाऱ्या माणसाला जर पुनश्च करणार असाल तर राज्य कुणाचं आहे? कुणाची मोगला आहे का? सत्याची बाजू घेऊन जर कोण भांडत असेल आणि त्याला जर आपण सुरक्षा पुरवू शकलो नाही तर हे सगळ्यात मोठं लोकशाहीतलं अपयश आहे। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।